आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी हो मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझ्या कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो. काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकारावर एक कर्तव्य आहे महाराज. या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, हा समाज संघटित ठेवण्याचं काम, या समाजाला जातीवादापासून वेगळं करण्याचं काम जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोण करत असेल तो फक्त वारकरी संप्रदाय करतोय महाराज. तुम्ही माना न माना, तुम्ही माना न माना, या महाराष्ट्रावर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे उपकार तुम्हाला मानावंच लागणार आहे महाराज. मी त्याही दिवशी मुख्यमंत्री साहेबाला निवेदन देत असताना एक वाक्य बोललो, मुख्यमंत्री महोदय, या देशामध्ये संविधान नव्हतं तेव्हा माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी होती. या देशामध्ये संविधान नव्हतं त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा गाथा होता. अरे ज्यावेळेस युनिव्हर्सिटी नाहीये, ज्यावेळेस विद्यापीठ नाहीये, ज्यावेळेस कोणत्या प्रकारचं कॉन्व्हेंट नाहीये, कॉलेज नाहीये, शाळा नाहीये, अशा वातावरणात अशा वेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबरायाने लिहिलेले अभंग आज चांगल्या चांगल्या विद्यापीठातल्या लोकांना वाचता येत नाही. हे ज्ञानोबराय तुकोबरायचा चमत्कार नाही तर काय आहे महाराज. ज्ञानोबराय वयाच्या 16व्या वर्षी ज्या ज्ञानोबरायला 56 भाषेचं ज्ञान होतं, वयाच्या 16व्या वर्षी ज्या ज्ञानोबरायला 56 भाषेचं ज्ञान होतं, त्या ज्ञानोबरायने तुमच्या आणि माझ्या वारकऱ्यांसाठी ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली. हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे हो दादा. आमच्यासारखे अनेक विद्यार्थी, मी तर नेहमी सांगत असतो, आमच्या आईने फक्त आम्हाला जन्माला घातलेलं आहे महाराज. माझ्या आईने मला फक्त जन्माला घातलेलं आहे, पण मला माणूस म्हणून या समाजात जर उभं कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानाबाईने केलेलं आहे महाराज. वारकरी संप्रदायाची ताकद आहे महाराज. तुम्ही बघा, आज एवढा अथांग समाज आहे तरी सुद्धा पोलिसांची कमी गरज आहे महाराज आपल्याला. एखाद्या पुढाऱ्याची सभा असली, आता 7,500 पोलीस होते विधान अधिवेशनामध्ये. किती? 7,500 पोलीस होते. ज्ञानोबराय तुकोबराय सोबत 25 लाख समाज असतो महाराज. किती लाख समाज असतो? 25 लाख समाज असून सुद्धा महाराष्ट्रात एकाही पोलिसाची गरज पडत नाही. हे वारकरी संप्रदायाने दिलेला या महाराष्ट्राला आदर्शच आहे हो. तुम्ही माना ना माना, ज्ञानोबराय तुकोबराय म्हणजे सूर्यच आहे महाराज. उलट तर सूर्यापेक्षा तेजस्वी आहे. म्हणून हा समाज संघटित करण्यामध्ये माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं खूप मोठं असं योगदान आहे. मी बसलेल्या सगळ्या तरुणांना विनंती करेल, तरुणांनो, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे गड्याहो, जीवनामध्ये तुम्हाला काय करायचं ते करा, पण जीवनामध्ये व्यसन नका करू गड्याहो. व्यसन का करू नका? कारण की जीवनामध्ये सगळ्यात मोठा कलंक जर काय असेल, या भारताला पाकिस्तानपासून भीती नाहीये, या भारताला बांगलादेशपासून भीती नाहीये, या भारताला नक्षलवाद्यापासून भीती ना आतंकवाद्यापासून भीती आहे. या देशाला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल तर ती फक्त व्यसन, व्यसन आणि व्यसन. तरुणांना माझे हात जोडून विनंती, पोरांनो, निर्व्यसनी जीवन जगा. साधे मोबाईल नका घेऊ, आयफोन घेऊन फिरा.
साधी टू व्हीलर कशाला घेता, बुलेट घ्या, चांगले चांगले कपडे घाला, गळ्यामध्ये लॉकेट घाला, हातामध्ये अंगठ्या घाला, ब्रासलेट घाला. काय कमी केलंय तुमच्या बापाने तुम्हाला? एक गुंठा ऐकलं की बुलेट येते. पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करू आणि दुसऱ्याच्या लेकीबाळीचंही जीवन बर्बाद नका करू. इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या तरुण मुली आहे, मी तुमचा छोटा भाऊ म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करीन. मुलींनो, मुलाकडे प्रॉपर्टी किती हे नका पाहू, त्याचा बंगला किती VIP हे नका पाहू, तो कोणत्या पोस्टवर हेही नका पाहू. एखाद्या निर्व्यसनी मुलासोबत लग्न करा, त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असू द्या. तो तुम्हाला गाडी नाही देणार, तो तुम्हाला बंगला नाही देणार, तुम्हाला सोनं नाही देणार, पण त्या गरीब मुलासोबत, निर्व्यसनी मुलासोबत तुम्ही जेवढ्या आनंदानं संसार करसाल तेवढं 50 एकरावाल्या बेवड्यासोबत नाही करू शकत. आणि याचा प्रॅक्टिकली जर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमची एकुलती एक मुलगी एखाद्या बेवड्याला देऊन पहा, म्हणजे तुम्हाला कळलं दारू किती वाईट आहे. तुमची एखादी एकुलती एक बहीण एखाद्या दारुड्याला देऊन पहा, म्हणजे तुम्हाला कळलं दारू किती वाईट आहे. मला आनंद वाटतोय महाराज, आजच्या कार्यक्रमाची खरी आकर्षकता ना सुनील अण्णा आहे, ना पुरुषोत्तम पाटील आहे, ना गायक आहे, ना मंडप आहे. माझ्या पाठीमागे जे धर्माचे खांब उभे आहे, हे खरं या कार्यक्रमाची शोभा आहे. मला आनंद वाटला महाराज, मला स्वाभिमानानं सांगा वाटतं महाराज, या महाराष्ट्राला जगवतो सुद्धा, या देशाला जगवतो सुद्धा शेतकरी. लक्ष देऊन ऐका बरं वाक्य, या देशाला जगवतो सुद्धा शेतकरी आणि या देशाचं रक्षण सुद्धा माझ्या शेतकऱ्याचेच मुलं करतात. लिहून घ्या वाक्य माझं. मोबाईल आहे प्रत्येकाकडे, मोबाईलवर सर्च करा. या देशातल्या कोणत्याच पुढाऱ्याचं पोरगं मिलिटरीत नाही 1, या देशातल्या कोणत्याच उद्योगपत्याचं पोरगं मिलिटरीत नाही 2, या देशातल्या कोणत्या डॉक्टरचं पोरगं मिलिटरीत नाही 3, या देशातल्या कोणत्याच हॉटेल व्यावसायिकाचं पोरगं मिलिटरीत नाही, या देशातल्या कोणत्याच वकिलाचं पोरगं मिलिटरीत आहे. जेवढे काही मिलिटरी माने, जेवढे काही जवान आहे, तेवढे फक्त आणि फक्त माझ्या गोरगरीब शेतकऱ्याचे मुलं आहे. याचा सार्थ अभिमान असला पाहिजे. मी तर तरुणांना विनंती करील, पोरांनो, जसे तुम्ही पुढाऱ्यांचे वाढदिवस साजरे करता ना, कधीतरी तुमच्या गावातल्या एखाद्या जवानाचा वाढदिवस साजरा करा. सप्त्यापेक्षा जास्त पुण्य लागेल महाराज तुम्हाला. हे लोक त्या ठिकाणी उभे म्हणून एवढ्या आनंदानं आपण आज कीर्तन ऐकतोय. मिलिटरीमनचं काम, पोलिसांचं काम आणि महाराजांचं काम एकच आहे महाराज. पोलीस लोक, मिलिटरी लोक बाहेरचे शत्रू मारतात आणि संप्रदायातले जेवढे काही लोक आहेत तेवढे तुमच्या अंतकरणातले शत्रू मारतात. कार्य दोघांचं एकच आहे. म्हणून मला आनंद आहे, या देशाचे जवान, अरे तुम्ही जर गणपतीकडे गेले, एकविरा माईला गेले, तर तुम्ही बायको माणसाल. काय दिवस आले सर, वाईट वाटतं मला. अण्णा, आतापर्यंत मी खिचडीवाल्या बायांचे आंदोलन पाहिले, बसवाल्याचे पाहिले, कंडक्टरचे पाहिले, डॉक्टराचे पाहिले, नर्सेसचे पाहिले. ह्या तरुण पोरावर किती दिवस आले वाईट. अरे बायको देता का बायको घोड्यावर आंदोलन करणे. प्रत्येकाला मुलगी हवी आहे, प्रत्येकाला पत्नी हवी आहे, प्रत्येकाला आई हवी आहे, प्रत्येकाला बहीण हवी आहे, प्रत्येकाला काकू हवी आहे, प्रत्येकाला काकी हवी आहे. पण जगात कोणालाच पोरगी नकोय. आणि पोरगी जन्मालाच आली नाही तर हे नाते कसे तयार होतील. म्हणून माझी विनंती आहे, मुलींची हत्या करू नका. तरुणांना माझी विनंती, पोरांनो, देशाची धर्माची सेवा करा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपण वारसदार आहोत महाराज. कुठं माझ्या राजाचं कार्य, कुठं तुमचं आमचं कार्य, कधीतरी विचार करा माझ्या राजाचा. मी एक सांगू का महाराज तुम्हाला, आपण भाग्यवान लोक आहोत की भारतासारख्या पवित्र देशामध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला आहे. तुम्ही कधी बसणाऱ्या मंडळींनी विचार केला का भारताला भारत माता ही संज्ञा का आहे? याचं कारण भारताचा स्वभाव एवढा चांगला आहे, जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच, जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच, पण जे पाकिस्तानी सैन्य माझ्या हिंदूंच्या जवानांवर गोळ्या घालतात, त्या पाकिस्तानी सैन्यांना सुद्धा दिवाळीची पहिली मिठाई देणारा या जगामध्ये पहिला देश जर कोणता असेल तर तो भारत आहे. म्हणून तुम्ही कधी असं ऐकलं का, भारत माता, पाकिस्तान चुलता, अमेरिका मावशी, लंडन दिदी? नो नो नो, फक्त भारत माता. आणि त्यातल्या त्यात आपण एवढे भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जन्माला आलेलो आहोत. आणि त्याच्याही पेक्षा भाग्यवान असे आहोत की आपण पुणे जिल्ह्यात जन्माला आलेलो आहोत. आणि त्याच्यापेक्षा भाग्यवान असे आहात की एकीकून तुम्हाला ज्ञानोबरायची कूस आहे आणि एकीकून तुम्हाला जगद्गुरु तुकोबरायची कूस आहे. म्हणून तुमच्यासारखे भाग्यवान जगात दुसरे कोणीच नाही आहे महाराज. म्हणून माझी तरुणांना विनंती, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहा. मला आनंद आहे, आज जर सगळा तरुण जर संप्रदायाकडे वळाला ना महाराज,
परवा दिवशी मी 31 डिसेंबरचं कीर्तन नागपूर जिल्ह्यामध्ये केलं. तर कमीत कमी एवढाच समाज होता, 10 ते 20 हजार समाज होता आणि त्याच्यामध्ये 12,000 तरुण मुलं कीर्तनाला होते महाराज. किती? 12,000. तर ही जे परिवर्तन चाललंय याच्यासाठी योगदान फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाचं आहे. मी दररोजच सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. उत्तरे हाती घेऊन आम्ही ज्या संप्रदायामध्ये चालतो महाराज, त्या संप्रदायामध्ये स्वतःचा बाप परमार्थाच्या विरोधात गेला होता, हिरण्यकश्यपू. नरशी आणि भक्त प्रल्हादासमोर हिरण्यकश्यपूला फाडलं तरी सुद्धा दया आली, कारण तो बाप कोणाच्या विरोधात गेला होता? धर्माच्या विरोधात. बाकीचे चिल्लर लोक जाऊ द्या हो, माझा स्वतःचा बाप जरी ज्ञानोबराय तुकोबरायच्या विरोधात गेला तर मी बापाचा त्याग करील, एवढं प्रेम ज्ञानोबराय तुकोबरावर आहे महाराज. आणि का धर्माचा? म्हणून मला खूप आनंद आहे, तुम्ही जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती कमवली अण्णा. ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्याकडून देशाची धर्माची सेवा अशीच करून घेऊ.